माझी आंघोळ वगैरे सगळी करून झालेली आहे. मी सेम कपडे घातलेत कारण की सगळ्यांची आंघोळ होते मग मी कपडे घालेल नाही तर मला हे होईल. हां माझा आउटफिट मी त्या दिवशी तुम्हाला बोललेलो की वेस्ट साईडमधनं घेतलेला आहे. दीदीचा आउटफिट बघा पिंक पिंक करून चालले आज जाम भारी दिसते. आणि हा बघा मस्त दिसतो आपण ब्लू. आणि मम्मीला मी जो कुर्ता घेतलेला तो हा ना, ही जाम रिच वाटतं ना. मग चॉईस कोणाची आहे? माझी चॉईस. मला पण आवडलेलं. आणि मम्मीने ह्याचे हे केले मी इस्त्रीने केलेलं ते मम्मीने मग जुगाड लावला. ओ हे इथपर्यंत होतं फुल पर्यंत होतं ना. बट मम्मीने तर जाणवलं. मी नाही तरी माझंच बोलतोय. मला माहिती आहे कोण नाव. पप्पानी हे केलं ना, मग मी आयडिया केली, म्हटलं हे आता पण एवढं मस्त तरी- दिसते. नाही तर फुकट जाणार. नाईस. आम्ही हा. आउटफिट चेक. नाईस. चलो आता आपण कुठे चाललो आज? आज आपण चाललोय काल भैरव. काल भैरव मंदिरात आज आम्ही चाललो आणि इकडे बाकीचं असं असं की फिरू बघू दाखवतो एक एक करून तुम्हाला. पहिला नाश्ता करायला जातो. पोहे खायचे आहेत इंदोरचे पोहे. नाही इंदोर नाही उज्जैन. आम्ही इकडे नेहमी जातो तिकडे. अगेन आमचा सकाळचा ठेपलाचा डोस. ठेपला खातोय सकाळ सकाळ परत मस्त वाटतात कारण की आता असं वाटतं की सगळे संपायला पाहिजे कारण की अजून किती दिवस होणार पण खराब नाही होते कारण की थंडगार वातावरण आहे ना एकदम म्हणून. मस्त इकडची ही कॉलनी वगैरे सगळी मस्त आहे. आता आम्ही जातो कालभैरव मंदिरात. पहिला काहीतरी नाश्ता करतो. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं रिपीट का बोलतो. ते लोक टर्न मारायला गेलेत मग मी बसतो इथे. मस्त कुत्रे गाई झाड बीड भाई सगळं भारी आहे. ते बघा तिघं काय डिस्कशन करत होते मगाशी आणि आता थांबले. हा बा काय करतोय स्वतःच पाय चावत बसलाय. मला परत वरती पाठवलं. मम्मीचं वॉच कुठेतरी पडलंय वाटलं घरी राहिलेलं असं वाटलं. मम्मी वरती आलो तर मला नाही सापडलं. मम्मी पण माझ्यासोबत वरती आली आणि आता कळतं असं की वॉच हरवलेले आहे. सो देर आर टू पॉसिबिलिटीज. एक तर घरातच पडलंय किंवा एक तर ते कुठल्या तरी इंदोरच्या रस्त्यामध्ये माझी मजा करताय. करायला एक प्रकार पोहे खूप मस्त होते. हे पळते कुठे. आम्ही काल भैरवला पोहोचलेलो आहे. पप्पाने तिकडे फुल घेतलं झाडाचं कारण की हे करायला. सो फायनली आता आम्ही पोहोचलो काल भैरव मंदिरात. आता लाईन तर भरपूर. आम्ही पुढे आलो जरा ते लोक मागे आहेत. लाईन भरपूर वाटते बट बघू जरा कशी अजून आहे गर्दी वगैरे जास्त. आज कारण की सोमवार आहे ना सो देर आर पॉसिबिलिटीज की जरा जास्त गर्दी असेल म्हणून. हे बघा इथे अख्खं सगळे मार्केट वगैरे भारी आहे. आता हे मंदिर आहे इकडनं आत जायचं आहे. लाईन आम्ही शोधतोय कसं जायचं ते. आणि लास्ट टाइम आमचं काय झालेलं आम्ही चुकून ना प्रोटोकॉल एंट्रीमधनं घेतलेलो कारण की आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही सरळ सरळ गेलो बट नंतर आम्हाला कळलं की अरे हे प्रोटोकॉल एंट्री होती आणि बाकीचे दुसरीकडे होतं. आणि तेव्हा जरा माझ्या पायाला लागलेलं पण होतं ना सो इट वॉज डिवाइन प्रोटोकॉल. इकडनं फुल अशी एंट्री आहे. असं गोल फिरून जुता स्टँडच्या इकडनं आलो आणि मग ही अशी एंट्री. मग तिकडे सगळे असे घोळका करून असणार कारण की तिकडे असं लाईन स्ट्रक्चर आहे की नाही माहिती नाही. हे बघा फुल अजून लाईन एवढी बाकी आहे. आणि मग हे मंदिर दर्शन एकदम मस्त झालं इकडनं. आता तिकडे फोटो वगैरे अलाउड नाही आहे मग मी पण उगाच ते हे नाही घेतलं. नियम का उल्लंघन नाही करणे का. लाईन भरपूर होती बट एकदम आरामात दर्शन झालं. सगळे सरळ सरळ जाऊन आणि आरामात मस्त दर्शन झालं. जगन्नाथपेक्षा खूप इझिली दर्शन झालं आणि मस्तपैकी दिसले पण जगन्नाथला पण असंच केलं असतं ना तर कोण धावत नसतं. बट खूप मस्त एकदम दर्शन मस्त दिसलं. मस्त दर्शन झालं ना इकडचं जरा जास्त. ही लाईन जर तुम्ही येत असाल ना काल भैरवला तर 2 लाईन होतात नंतर स्प्लिट अशा. तर राईट साईडच्या लाईनीला लगेच झूप झालं. त्या साईडला खूप गर्दी म्हणजे सरळ दिसतं पण समोर. हा टेक राईट. आणि हे बघा हे सगळं मंदिर आहे. हे आपलं कालभैरव मंदिर. इकडे कालभैरव मंदिराच्या नंतर इथे एक मुख्य दत्तात्रय मंदिर पण आहे. खूप मस्त मूर्ती आहे. काहीतरी खायचं होतं मस्त गोष्टी म्हणून पेरू त्यांनी काकडी घेतली आहे. कुठचं मंदिर आहे? कालिका. गड कालिका मंदिरमध्ये आलो आहे. तिकडे गाडी मस्त पार्क केली आहे आणि चांगलं ॲम्बियन्स वगैरे पण आहे. उंट आहे झोपाळा आहे. आता जातो लगेच आम्ही मंदिरामध्ये आणि भेटूया आपण परत देवीचं वाहन. आता इथं आतमध्ये आम्ही आलेलो आहे टू व्रतहरी केव्स. आम्ही चुकून एक्झिटने एंट्री मारत होतो नंतर कळलं की ही एंट्री आहे. मस्त बनवलं फुल गुफा टाईप बघा. इथे या गुफेमध्ये जाण्यासाठी भरपूर गर्दी होती. यावेळेला काय नाही आम्ही बरोबर टायमावरती आलो. मस्त छोट्याशा गर्दीमधनं आम्ही आलो आणि हे असे सगळे छोटे छोटे आहेत अजून. मस्त आहे. 4 ठीक आहे. काय बोलतो त्याला गाईला चारा देतोय. चारा
एक घेतलंय, त्यांनी पण एक घेतलंय. 50-50. खाते बघ. तर यांच्याकडे आलो तर ही उठली, ती झोपलेली तर ही उठली. ह्याच्याकडनं बाई मला घाबरायला होतंय, खतरनाक आहे बाई. फुल एन्जॉय झालं. ही बघी आली. इधर तुम्हाला खूप मजा आली. व्रतहारी केव्समध्ये सगळं बघ करायला भेटलं. मंदिर पण, गोसेवा पण, एव्हरीथिंग. तो आता आमचा नेक्स्ट स्टॉप काय असणार आहे मलाही नाही माहिती. गाडीत बसल्यावरती मला कळेल. आम्ही आता चाललेलो संदीपानी आश्रमला, बट दीदीला भूक लागलेली म्हणून आम्ही विचार केला की पहिला खाऊया आणि मग जाऊया. सो आता आम्ही लास्ट टाईम जिकडे गेलेलो, आम्ही लास्ट टाईम आलेलो ना, तेव्हा आम्ही याच रेस्टॉरंटमध्ये गेलेलो. मला नव्हतं आवडलं, बट तरी आम्ही आता परत इकडे चाललो कारण की नॉस्टॅल्जिया म्हणून. श्रीगंगा नावाचं आहे ते. सगळं सेल्फ सर्व्हिस आहे इकडे ना. मोस्ट ऑफ द सगळे खायची दुकान आहेत ना सेल्फ सर्व्हिस. तुम्ही या, बिल भरा, घेऊन जा. असं आहे. डेंजर बाई, बट असं नाही पाहिजे. कशी आहे रसमलाई? मस्त आहे. मस्त आहे. एकदम मसाले दूध मस्त आहे. नाईस. त्याच्यावर भारी आहे. जास्त गोड पण नाही, काय बोलली? जास्त गोड पण नाही आहे, नाईस. व्यवस्थित आहे. आता हरसिद्धी माताची आरती बघूया आपण. आरती बघूया मिळते का, कारण की ना लास्ट टाइम आम्ही फर्स्ट टाइम केलं तर आरती मिळाली, सेकंड टाइम फर्स्ट टाइम आम्हाला सगळं मिळालं उज्जैनमध्ये. त्याच्या पुढच्या टाइम आम्ही फक्त लोकांना घेऊन येतोय बस. चला बघूया काय आपण. सेफ. फायनली आम्ही इथे रिक्षाने उतरलो आणि हरसिद्धी माता मंदिरात आता चाललोय. सो आता हरसिद्धी माता मंदिरला मस्त आरती असते. आरती झाल्यावरती तिकडे सगळ्यांना बसवतात आणि ते दीपस्तंभ असतं ना, त्याला ती लोक प्रज्वलित करतात. ते सगळं बघायला वगैरे ना खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. मग तिकडे आता चाललो आणि आता मस्त थंडी वाढत चालली आहे. आम्ही घरी गेलो जरा रेस्ट केला, कपडे वगैरे बदलले. मी हेच घेतलं. आता माझा दिवसाचा आउटफिट फिक्स आहे, तर मी हलवणार नाही म्हणून. सो आता चाललो तिथे, तुम्हाला दाखवतो सगळं मस्त आहे. लास्ट टाइम आम्ही दुसऱ्या गेटने एंट्री केलेली, हा दुसऱ्या गेटने एंट्री केली. हे बघा मंदिर, हरसिद्धी माता मंदिर. हे पण खूप मस्त मंदिर आहे. इकडे सगळे आम्ही असे बसलो. मग हे जेव्हा चालू होईल, हे झाल्याच्या नंतर मग आम्ही पाय पडायला जाऊ. तिकडे सगळे बसलेत. आता आम्हाला जागा नाही भेटली सगळ्या लाईनीत बसायला. दीदी, यश, मम्मी, पप्पा तिकडे बसलेत. हे बघा, हे असे पहिल्या वरपर्यंत मस्त तिघ जण आहेत. दर्शन करते समय मोबाईल इकडनं सगळे एक एक करून असे सगळे लावायला येतात. इकडे चालले मग इकडनं मग इकडे जातात. मस्त ना बाई, बट स्किल भारी आहे. आम्ही कसं वाटलं? मस्त वाटलं. आरती नाही, हा पण नव्हता. फर्स्ट टाइम आरतीला नव्हतो, सेकंड टाइम होतो. आता आरती नाही केली पण मजा आली बघायला. एवढं बघायला पण नाही. हो, वाटलं ना. कसे पटापट चढले ना, हा, पटापट चढले आणि लावले त्यांना. हो. हरसिद्धी माता मंदिर मधनं आम्ही पाया पडून आलो आणि आता इथे कुठलं आहे? आता इथे शंकर मंदिर आहे, कर्कोटेश्वर. बघितलं. हे उज्जैनचं 10वं महादेवाचं मंदिर आहे. टोटल 84 आहे. शक्तीपीठ आहे. हा, हे शक्तीपीठ आहे. मगाशी बोललो मी. नाईस. आता आम्ही घरी आलो. सगळं आमचं हरसिद्धी करून झालं आणि मग आम्ही मार्केटमध्ये चाललेलो. बट आमचा प्लॅन चेंज झाला. प्लॅन असा चेंज झाला की आम्हाला दीदीच्या एका फॉलोवरने सांगितलं की यू शुड ट्राय शयन आरती. जर तुम्हाला भस्म आरती नाही भेटत आहे तर शयन आरती पण तेवढीच डिवाईन असते. सो ती तुम्ही ट्राय करा. आणि ती आत्ता असते. आणि त्याचं असं असतं की देर आर नो पास वगैरे, काय पास वगैरे काही नाही आहे त्याच्यासाठी. इंग्लिश मराठी ओके, त्याच्यासाठी काय पास वगैरे नाही आहे. सो कसं आहे माहिती आहे, तुम्ही 9:30ला जायचं, 9ला जायचं मंदिरात आणि 9:30ला गेट बंद होतो. आणि त्याच्यानंतर यू शुड ट्राय की तुम्ही 10 वाजता आत जात आहेत आणि 10:30ला ती शयन आरती चालू होते. मग तेव्हा तिकडेच आतमध्ये राहायचं, ट्राय करायचं. मग ती शयन आरती ऑलमोस्ट फॉर 1 hour असते. सो तो एक्सपिरियन्स बघायचा आहे. बघू आम्हाला भेटतं का. मग तिकडे जाण्यासाठी आम्ही म्हणून तो शिप्रा नदीची जी मार्केट आहे ती आम्ही स्किप केली आणि इकडे आलो. कारण की आम्ही उद्या शिप्रा नदी करणार आणि तिकडची शिप्रा नदीची पण एक आरती असते, तीही बघायची आहे. सो बघू आता कसं होतं. आता आम्ही जातो पहिला गॉबलेसला, पेटपूजा करतो आणि मग जातो. आमच्या सगळ्यांचा भागमभाग चालू आहे कारण की शयन आरती आम्हाला घ्यायची आहे लगेचच्या लगेच आणि आता काहीच वेळामध्ये बंद होणार आहे. इकडनं आम्ही आत आलो, तिकडनं आत आलो, आता चाललो.
खूप खूप बाईक शयन आरतीसाठी. स्ट्रगल इज रिअल. चलो चलो भागम भाग. आणि 9:30ला मोबाईल वगैरे ठेवायचं बंद करतात. दॅट इज वाय आम्ही सगळ्यांच्या वेगळी एंट्री मारली आहे तिकडे. आणि मम्मी दीदी पप्पा अजून मागे अशी एकदम आरामात येतात. इथे आम्हाला मोबाईल ठेवायची जागा भेटली. आता इथे जातोय लवकर. मी इकडे घुसलो आतमध्ये. खूप मस्तपैकी आरती झाली, दर्शन झालं मस्तपैकी. तासभर 2 तास आम्ही तिकडेच एकदम लास्ट लाईनमध्ये थांबलेलो, कारण की तिकडनं सर्वात एकदम बेस्ट दिसतं. काय 9 वाजता गेलो. हो, आम्ही 9 वाजता गेलेलो आणि आम्ही थांबत आणि आमच्या मागे पण असे लोक होते की ज्यांना माहिती होतं की आता शयन आरती होणार आहे. खूप लोकांना माहिती नव्हतं. मग आम्ही असे थांबत चाललेलो. मग थांबत आम्ही लाईनमध्येच जरा असं अर्धा तास वगैरे घालवला. सो त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तर मग नंतर असंच घोडका वगैरे थांबलेलं सगळं. आणि मग आम्ही थांबून राहिलो. मग सगळा शृंगार बघितला शयन आरतीचा. मग तो शृंगार केला बडजींने तिकडच्या. आणि मग तो शृंगार झाल्यावरती बरोबर आरती चालू झाली. मग पहिला भोग दाखवताना पण ते सगळं मंत्रोपचार वगैरे हे सगळं. मग त्याच्यानंतर आरती झाली. मग आरतीमध्ये पण मजा आली. खूप मस्त आरती. पहिल्यांदा मी आरती बघितली. भस्म आरती मला बघायला नाही भेटलेली, म्हणून मग शयन आरती बघितली. खूप मस्त मजा. कसं वाटलं आम्ही दर्शन? मस्त होतं. मजा आली ना? छान वाटलं. पुन्हाच पण चांगलं भेटलं. नाही चहा दूध पियायची होतं. दूध, कारण की मला जरा असं कसं तरी होत होतं म्हणून. हिने गुगलला बघितलं की इट इज गुड ऑर नॉट ॲट नाईट. तीच सांगेल चांगलं आहे, बट बेटर मिल्क इज मच बेटर. ए जस्ट शट अप. काही असं सॉरी, बटर पण असं काही लिहिलेलं नव्हतं. मी बाजूला उभं होतो जेव्हा तिने गुगल केलं. मिल्क इज गुड फॉर युअर हेल्थ इफ यू ड्रिंक इट ॲट नाईट, कारण ऍसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम असतो म्हणून. ओके, मग जायचं. चला जर गौरांनी आता दूध पियाला ना, त्याला नॉशिया होणार. नोकिया नॉकिया म्हणजे नोशिया बोलते जरा का. नोकिया बोलते. ओके, मी नोकिया ऐकतो. कनेक्टिंग पीपल. काय होणार ते मला उलटी माहिती सारखं होणार नाही. बोलते. मला नाही होणार. नाही होणार तेव्हा पुढे दूध दिसतं. एक दिवस मला कधीच इथे मध्य प्रदेशमध्ये आल्या होत्या. मध्य प्रदेशमध्ये आल्यानंतर पासून मला एकदा पण दूध पिताना आलंय. एकदा पण. लास्ट टाइम पण नाही प्याला ना दूध? नाही. लास्ट टाइम मी प्यालेलो. 3 वर्ष आले मी इकडे, एकदा पण दूध नाही प्यायला. आपण भारत माता की जय. चांगली एस्थेटिक जागा बघू. गाई आहे तेवढं गाई इथे रस्त्यावरती. रस्त्यावर गाईने बघितलं किती आहेत? बोलतात की 2 मिनिट रुको मॅम. त्यांच्यापैकी पाळलेल्या किती आहेत? हो बरोबर. हा? मग त्याच्यामध्येच ती लोक एवढं दूध घेत कुठून असतील. येतं? ह्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळत म्हणून आम्हाला दूध पिऊ देत नाही ही पोरगी. अरे जनता जवाब चाहती है. जनता जवाब चाहती है. नोशिया काय आहे? नोकिया कनेक्टिंग पीपल. तुम्ही मला यू गेट लॉस्ट. टेक आगे जाके लेफ्ट. काय ते होतं ना, चाय बना और सबको पिला. आगे जाके लेफ्ट ले चाय बना और सबको पिला. तुम्ही मला का विचारता? तुम्हाला पियायचं प्या. ओके चल रे बघ. तरी थर्ड एम्पायर लागतो ना. आम्हाला आवडतं की आम्ही कसं होतं माहिती, कोणतरी नाही बोललं मग झालं. नाही नको असं असं होतं. कळत नाही. कोणतरी नाही बोलणार तर ती आहे. कोणतरी तीच असते कायम. जाऊ दे, चल एक चांगली जागा बघू आणि पितो आम्ही. चांगलं पिऊया. दाखवतो. आपण एक काम करू, गुगल करू बेस्ट मिल्क नियर मी. हा चालेल. नाही तर एक काम करू, बेस्ट दाल नियर बफला मी. पण खायचा होता. तू दूध कुठे देतेस? दाल बफला पण खायचा होता, आपण ते पण नाही खाल्लं. इकडचं मध्य प्रदेशचं फेमस आहे ते दाल बफला. पण खाणार ते, पण उद्या खाणार. जसं आपला हा इंडियामध्ये बाफला जो आहे ना, ह्याला कळतो ना, ह्याला इंडिया विचारणारच नाही. नाही. हा, जसं आपल्या मुंबईमध्ये वडापाव, इथे दाल बफला. हा ते खायचं खायचं. बट तिने नाही खाऊन दिलं. ती हाफ सिटी पण भेटते बाई. घ्यायचे. हरी दाखवायचं त्यांना. अरे डिझाईन वाली आहे. फ्लावर. अरे गुच्ची आहे, डॉल्चे गाबाना वगैरे. चल आम्ही आता गाडीला पण जायचं, गाडीकडे पण जायचं. आम्ही आता दूध हे बघ दूधचे सोर्स. हे एवढ्या काय विचारते दूध कुठून आलं? अरे इथे माणसं उभे, इथे काय उभे आहेत? ते पण दोघं ते पण ऐकतायत. थँक्यू काय. थँक्यू. चलो दूध बघ. हा दूध बघ. नमस्कार मित्रांनो. आज आम्ही ॲक्च्युली काय झालं, काल आम्ही
डायरेक्ट आम्ही घरी आलो. कारण की मलाही कसं तरी वाटत होतं आणि दीदीला पण आणि मम्मीला पप्पांना खूप झोप आलेली. आणि नंतर आम्ही महाकाल मंदिरच्या बाहेर गेलो. तर त्याच्यानंतर आम्ही जरा जास्त बाहेर गेलो. तर त्याच्यानंतर आम्हाला ते दूधवाला कुठे भेटलाच नाही. जर आज आम्हाला भेटलं तर आज आम्ही पिऊ. सो हा व्हिडिओ असाच मी आज संपवतो आहे. आम्ही आज सगळे या व्हिडिओमध्ये सगळे मंदिर वगैरे आणि मग महाकाळाचं आम्हाला शयन आरती भेटेल हे आम्हाला माहितीच नव्हतं. सो ते भेटलं आणि आमचं प्लॅन पण नव्हतं शयन आरतीचं. दीदीच्या एका फॉलोवरने सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. अँड आपण भेटूया परत आता न्यू व्लॉगमध्ये. मी चाललो आहे संदीपनी आश्रम वगैरे छोट्या छोट्या गोष्टी आणि रिटर्न टू मुंबई. ते सगळं व्लॉग एकाच व्लॉगमध्ये असणार आहे. सो त्याच व्लॉगसाठी पण सपोर्ट करा. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. भेटूया परत. दोनदा बोललो म्हणून दोनदा भेटूया आपण परत.